म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना या 4 चुका टाळल्या तर तुमच्या श्रीमंतीचा मार्ग अतिशय सुखकर होईल। पण बहुतांश लोक ह्या 4 चुका करताना आढळलेल्या आहेत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या लक्षात येतील ह्या 4 चुका कोणत्या आहेत त्या। नमस्कार, मी भुजंगराव शेळके। सर्वप्रथम एक महत्त्वाची चूक करत असतात ती म्हणजे एसआयपी बंद करतात। अर्थात त्यांचं कारणही जेन्युइन असेल, नो डाऊट, पण मित्रांनो एसआयपी बंद करू नका। एसआयपी जी अमाऊंट असेल त्यापेक्षा आपण कमी अमाऊंटने चालू ठेवणं महत्त्वाचं आहे। हे म्हणजे रोज व्यायाम करण्यासारखं आहे। कधीतरी व्यायाम करून चालत नाही, तर रोज व्यायाम करणं गरजेचं आहे। तो कमी अमाऊंट मध्ये का असं ना, पण एसआयपी चालू ठेवा। दुसरी महत्त्वाची म्हणजे अनेक लोक रिटर्न चेस करतात, म्हणजे कोणती स्कीम मला चांगला रिटर्न देते, रिटर्न देत असेल तरच इन्व्हेस्टेड राहायचं, अदरवाईज इन्व्हेस्टमेंट करायची नाही, ही महत्त्वाची चूक करतात। मित्रांनो, कॉम्पिटिशन हे प्रत्येक ठिकाणी आहे। त्या म्युच्युअल फंड कंपनीलाही कॉम्पिटिशन आहे की त्यांच्याकडे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना चांगले रिटर्न देणं। सो त्यांचं काम आहे की बेस्ट रिटर्न देण्यासाठी आपलं काम आहे फक्त इन्व्हेस्टमेंट करत राहणं। सो ही रिटर्न चेस करणं ही चूक करू नका। तिसरी महत्त्वाची चूक येते की मार्केट डाऊन झालं, काही कारणानं मार्केट पडलं तर लोक अस्वस्थ होतात आणि तेच पडलेलं मार्केट जर काही काळ तसंच राहिलं तर हे विड्रॉ केले जाते। का तर भीतीमुळे। ही पण एक चूक ठरू शकते। मार्केट हे वरती जाणारच आहे, त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे इकॉनॉमी वाढते, म्हणजे अर्थव्यवस्था सर्वांगीण दृष्टिकोनातून वाढत असते। आणि चौथी महत्त्वाची चूक असते ती म्हणजे हा जो वाढलेला फंड आहे किंवा हा जमा झालेला कॉर्पस आहे, हा कशासाठी वापरायचा तेच कळत नाही। सुरुवातीला एज्युकेशनसाठी वापरायचं म्हणून आपण बाजूला ठेवतो, तेच लग्नासाठी म्हणून वापरलं जातं, तेच घराची मॉडिफिकेशनसाठी वापरलं जातं। हाच एक मोठा श्रीमंतीच्या मार्गातला अडथळा ठरू शकतो। यासाठी मात्र क्लिअर कट अंडरस्टँडिंग गरजेचं आहे आणि या अंडरस्टँडिंगसाठी ॲडवायझर गरजेचं आहे। मित्रांनो, असं क्लिअर कट रोडमॅप तुमच्या डोक्यामध्ये असला पाहिजे आणि त्याच्यासाठी ॲडवायझरला कनेक्ट करा। तुमच्याकडे कोण ॲडवायझर नसेल तर हा नंबर तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो। आणि ह्या चुका तुमचे मित्र कोण करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला मदत करा। धन्यवाद।